हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। 1,39,516 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त, विक्रेता ताब्यात। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखेचे प्रशांत बच्चा, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील तरुण पिढी व्यसनापासून मुक्त होण्याकरता तंबाखूजन्य गुटखा व अंमली पदार्थ विकणाऱ्या व साठवून ठेवणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्याच अनुषंगाने दिनांक 23/6/2024 रोजी पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण यांनी प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू विकणारा इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं सदरची बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी आदेशित केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौकातील मातृछाया अपार्टमेंट जवळ सारडा सर्कल या ठिकाणी सापळा रचत मोहम्मद माजिद सुफियान हा मूळचा मदारपूर आजमनगड उत्तर प्रदेशचा असून यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून घर झडतीमध्ये विमल पान मसाला, राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूचे पाकिट मिळून आले आहे। महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक तथा साठवणूक इत्यादींसाठी प्रतिबंधित केलेला 1,39,516 रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आल्यानं त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, सुनील आहेर, अतुल पाटील तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आदींनी केलेले आहे। वृत्त संकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज। मी मयुरी घोलप, नाशिक।